मध्य नाशिकमध्ये निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा होती। पहिल्या यादीत विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांचं नाव जाहीर न झाल्यानं फरांदे समर्थकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पुन्हा एकदा देवयानी फरांदे या पक्षाच्या मेरिटमध्ये उत्तीर्ण ठरल्या आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आघाडीचे वसंत गीते यांच्याशी त्यांची लढत झाली। प्रचाराच्या रणधुमाळीत अनेक आरोप देवयानी फरांदे यांच्यावर झाले होते, परंतु शिस्तबद्ध रीतीने प्रचार यंत्रणा राबवून देवयानी फरांदे यांनी ही अस्तित्वाची लढाई मानली होती। जुने नाशिकमधील सामाजिक गणित आणि लोकसभा निवडणुकीतील कौल याची बेरीज वजाबाकी ही पार्श्वभूमी निवडणुकीला लाभली होती। म्हणूनच वसंत गीते आणि फरांदे यांच्यातील ही लढत वर्चस्वाची होती, त्याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं। दरम्यान मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून फरांदे यांनी आघाडी घेतली होती। आघाडी अल्पमतांची असल्यानं भाजपच्या गोटात अस्वस्थता होती, परंतु मतांच्या याच आघाडीत प्रत्येक फेरी गणिक आघाडी घेत देवयानी फरांदे यांनी 17,800 मतांनी वसंत गीते यांचा पराभव करून विजयाची हॅट्रिक केली। विजयी झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। मी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या मला ज्यांनी मतदान दिले त्या सगळ्या मतदारांचं मनापासून त्यांचे आभार मानते की त्यांनी माझ्यावरती परत तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आणि मला ह्या अटीतटीच्या निवडणुकीमधनं त्यांनी मला विजय प्राप्त करून दिला। त्याच आमच्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये मागणी करण्याची प्रथा नाहीये आणि अशा घोषणा देऊन देखील कोणी मंत्री होत नसतं। कार्यकर्त्यांचा उत्साह विजयामुळे भरपूर आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे आहे हा निर्णय घेतील कुठलाही जितका उशीर तर उमेदवारीसाठी तर झालेला होता, त्यानंतर आता निकालांमध्ये सुद्धा देखील तत्परता लागून होती। कुठे धाकधूक वाटत होती, काय वाटत होतं अपेक्षा? माझी ही निवडणूक अवघड होती कारण मुस्लिम मतदारांचं संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती। जसं लोकसभेमध्ये मुस्लिम मतदारांचं पोलरायझेशन झालं तसं पोलरायझेशन आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला झालेलं दिसतंय। मुस्लिम बूथवरती मला उगी 10, 5, 15, 0 अशी मतं आहेत आणि त्यामुळे हा विजय जो आहे जवळपास 70 बूथ माझ्याकडे अशाच पद्धतीची होती। जवळपास 55 स्लम म्हणजे स्लम वस्त्या, गरीब वस्त्या ह्या मतदारसंघामध्ये येतात आणि त्यामुळे ही निवडणूक थोडी अटीतटीची आणि अवघड होती। पण मला विश्वास होता की नाशिककर जनता ही खूप सुज्ञ आहे। माझ्या विरोधामध्ये खूप खोटा प्रचार केला गेला, अपप्रचार केला गेला, मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, पण नाशिककर जनता ह्याला कुठेही त्याला प्रतिसाद दिला नाही आणि मला विजय प्राप्त। नक्कीच भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा, ज्यांच्या जागा जास्त आहे त्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा आणि 2014 ते 19 राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप छान काम केलेलं होतं आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीने आपण बघितलं असेल की अभूतपूर्व यश आज महाराष्ट्रामध्ये लोकांनी, महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यामुळे जनतेचा कौल हा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा अशा पद्धतीचा असल्याकारणाने असा निर्णय व्हावा अशी आमच्या सर्वांची। या विजयानं विरोधक पुरते नामोहरण झाल्याचं पाहायला मिळालं। लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यानं महायुतीला साथ दिली असंच म्हणावं लागेल। देवयानी फरांदे यांना 1,04,986 मतं मिळाली तर वसंत गीते यांना 87,151 मतांची बेगमी केली होती। प्रतिनिधी उमेश अवणकर सह मनोहर गायकवाड, दिशा न्यूज नाशिक।